सुनंदाज किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर कसे हात बरेच बरेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरचा प्रार्थना। तर बघा आज मी 11 वाजता रुटीनला सुरुवात केलेली, कारण सकाळी खूप धावपळ होती म्हणून मी शूट केलेलं नाही काहीच। कारण की सकाळी उठली सर्व काही झाड झूड केलं, सडा रांगोळी केली, नंतर देवपूजा केली, सर्व काही घरातलं सर्व काही आवरलं। नंतर मग मी 11:30 वाजता रुटीनला शूट करायला सुरुवात केली। 11:30 वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली आणि सर्वात आधी तर इतकं तापमान वाढलेलं, इतकं ऊन पडतंय ना, त्यासाठी मी आज आधी चिंच गुळाचं पाणी घेणार आहे, कारण की त्याच्याने ऊन पण लागत नाही आणि पोटामध्ये थोडा थंडावा पण असतो। त्यासाठी मी चिंच गुळाचं पाणी आधी करणार आहे, ते पिणार, नंतर मग पुढच्या रुटीनला सुरुवात। तर चला आज मी इथं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। बघा, एक बाटलीभर पाणी घेतलेलं आहे, मी पवालीमध्ये टाकलेलं आहे आणि मी ना चिंच आहे ना आधीच भिजवून घेतलेलं आहे। 1 तास आधी चिंच भिजवाव्या लागतात। तर बघा अशा प्रकारे चिंच 1 तास आधीच मी भिजवून घेतलेल्या होत्या आणि छान प्रकारे चिंच आपल्या भिजून झालेल्या आहे। इथं आता हे चिंच आहे ना, जिथं मी पवालीमध्ये 1 बाटली पाणी टाकलेलं आहे ना, थंड पाणी टाकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हे चिंच मी आता टाकून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे आणि छान मस्त हे ना सर्व काही असं चुरून घ्यायचं आहे आणि पटकन चुरल्या जातात, कारण की 1 तास आधी आपले भिजवलेले असतात ना, तर मस्तपैकी असं चुरल्या जातात त्या। आणि ही घाण ना मी आता गाळून घेणार आहे। त्याआधी मी इथं गूळ टाकणार आहे। गूळ काय मी आधी भिजत घातलेला नाही, तुम्ही आहे ना चिंच आणि गूळ सोबत सुद्धा भिजत घालू शकता, पण मी आता नंतर टाकते गूळ, तसं सुद्धा चालतं आणि तसं सुद्धा चालतं। तर बघा गूळ पण नरमच होता, तर छानच मस्त असं चुरला जातोय। आणि ही पवालीतलं पाणी ना मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पवाली धुवून घेतलेली आहे, कारण की त्याच्यामध्ये पाणी हे मला गाळायचं आहे त्याच्यासाठी। तर बघा अशा प्रकारे मी हे सर्व काही पाणी इथं गाळून घेणार आहे। अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे पाणी, आणि ही घाण आहे ना वरती राहून जाते चिंचोक्यासुद्धा, आणि पाणी पाणी मस्त छान मस्तपैकी असं गळलं जातं। हे बघा तुम्हाला दाखवते मी, आणि परत अजून एवढं सर्व काही पाणी गाळून घेणार आहे मी इथं अशा प्रकारे। बघा चिंच कशा खाली राहून गेलेल्या आहे, हे सर्व काही टाकून घेतलं। आता अशा प्रकारे मी सर्व काही पाणी गाळून घेतलेलं आहे इथं मस्तपैकी। आता ही घाण बाहेर फेकते आणि बघा हे पाणी, आता या पाण्यामध्ये तुम्ही बर्फसुद्धा टाकू शकता, आणि उन्हाळ्याचं आहे ना हे पाणी खूपच छान असतं, पोटाला गारवा पण भेटतो आणि आपल्या शरीरासाठी, आणि याच्याने काय खोकला वगैरे काहीच लागत नाही। आणि मला डायबिटीस आहे त्याच्यामुळे मी गूळच वापरते आणि या पाण्यामध्ये गूळच छान लागतो। तर बघा अशा प्रकारे मी आता हे ग्लास भरून घेणार आहे इथं। अंशूसुद्धा पिणार आहे, अंशू आणि मी आम्ही दोघंजण पिणार आहे। आणि आता आहे ना बर्फाचे खडे तुकडेसुद्धा मी इथं टाकून घेतलेले, कारण की खूप छान लागतं त्याच्यासाठी। इतकं तापमान आहे, तर तापमानसाठीच मी आता हे चिंचगुळाचं पाणी, आणि या दिवसामध्ये कसं असतं ना जेवण कमी आणि असं गार वस्तू खूप आवडतं, प्याव्याचे वस्तू किंवा असं गार वस्तू काय राहिलं ना ते खूप आवडतं। तर अशा प्रकारे हे पाणी। तर चला मी आता इथं बनवणार आहे उडदाचं घुटण। त्यासाठी मी इथं भाकरी करून घेणार आहे, आणि या उडदाचे डाळचं घुटण सोबत आहे ना भाकरीच खूप छान लागतात। मस्तपैकी असं भाजी टाकून घ्यायची, काला करून घ्यायचा आणि खूपच छान मस्त असं सर्व करायचं, खूप छान आणि टेस्टी लागते। तर अशा प्रकारे बघा, आणि भाकरचं पीठ आहे ना असं मऊसूत मळलं की भाकर पण खूप छान बनते आणि तुटत नाही फुटत नाही। आणि या दिवसामध्ये कसं असतं ना उन्हाळ्याचं भाकरी बरोबर जमत नाही, कारण की बाजरीची जरी भाकर राहिली ना तरीसुद्धा असे तडे पडतात। त्यासाठी आहे ना बघा असं पीठ खूप छान असं मळून घ्यायचं आहे। मी आता दुसरी भाकरला मळणार ना तेव्हा तुम्हाला सांगणार। आता भाकर माझी इथं झालेली आहे, तर आता ही दुसरी पण भाकर तुम्हाला असंच करून दाखवणार आहे मी। बघा तुम्हाला आहे ना मी इथं 3 भाकरी करून दाखवणार आहे, आणि कशा प्रकारे ते सुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा। तर चला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि अशा प्रकारे भाकर माझी इथं अशी टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि सर्वच भाकरी माझ्या मी जेवढ्याही भाकरी टाकते ना तेवढ्या अशा टम्मच फुगतात, कारण की ना पीठ असं मसून मळायचं, म्हणजे भाकर पण छान येते आणि फुगते पण छान। तर अशा प्रकारे ही दुसरी भाकरसुद्धा मी इथं आता टाकून घेतलेली आहे, आणि तुम्हाला दाखवते आता मी पीठ कसं
रगडते ते दाखवते. ही भाकरला अशा प्रकारे पाणी लावून दिलेलं आहे मी. आणि उडदाच्या घुटणसोबत बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात आणि आमच्या घरी हे सर्वांनाच आवडतं. त्यासाठी मी दर शनिवारी बनवतच असते. पण तुम्हाला कधी कधी व्हिडिओ अपलोड करते मी, कारण की दरवेळेस बघायला पण तुम्हाला कंटाळा येतो त्यासाठी. तर बघा ही तिसरी भाकर बघा, असं पीठ मळायचं. हे बघा खूप छान असं मऊसूत पीठ करून घ्यायचं. मी तुम्हाला हेच दाखवण्यासाठी ही तिसरी भाकर बनवते. 3 ते 4 भाकरी मी इथं बनवणार आहे, पण तुम्हाला आता ही शेवटची भाकर मी करून दाखवणार आहे. असं पीठ पूर्णपणे मसून झालं की असं मस्त गोळा करून घ्यायचं आहे आणि असं मस्तपैकी असं जाड बनवून घ्यायचं आहे. आणि बघा असं थोडंसं पीठ माझं तर आहे ना, पीठ गाडूनच भरलेलं राहतं. पण आज झालं असं की मुंग्या झालेल्या आहेत ना घरात, त्यासाठी मग गाडावं लागतं मला. मग ते गाडणीमध्ये ना मुंग्या वरच्यावर निघून जातात त्यासाठी. आणि बघा ही सुद्धा भाकर तुम्हाला दाखवते मी. ही सुद्धा अशी टम्म मस्त फुगलेली आहे. तर ना अशा प्रकारे 3 ते 4 भाकरी मी इथं करून घेणार आहे. आणि तुम्हाला काही न्यू काही वाटतंय का? बघा मी आज न्यू ब्लाऊज घातलेलं आहे लांब बाईचं. मला जास्त करून आवडत नाही ते लांब बाईचं, तरीसुद्धा मी आज घातलेलं आहे ते. आणि बघा तुम्ही भाकर अशा मस्त 2 भाकऱ्या 3 भाकऱ्या इथं माझ्या झालेल्या आहे. आता ही शेवटची भाकर तुम्हाला दाखवते मी. आणि या भाकऱ्या अशा प्रकारे इथं ठेवून दिलेल्या आहे. आणि भाकरी ठेवायची बी पद्धत आहे ना, असं एक खाली ठेवायची आणि नंतर पूर्ण भाकरी अशा उभ्या ठेवायच्या, कारण की त्यांना घाम पण येत नाही आणि भाकरी आपल्या मस्त नरमच्या नरम राहतात. तर अशा प्रकारे बघा भाकरी मी इथं करून घेतलेल्या आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला 4 भाकरी मी इथं करून दाखवलेल्या आहे. ही बघा ही पण भाकर मस्त टम्म अशी फुगलेली आहे. तर बघा कशा वाटल्या मला माझ्या भाकरी, तुम्हाला सांगा मला नक्कीच कमेंट करून. तर आता आहे ना डाळ पण अशा प्रकारे मी बनवून घेणार आहे आणि सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे मी की डाळ कशी बनवते असं. बघा गॅस पेटवून मी इथं 2 पड्या तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. त्यानंतर आपल्याला आहे ना थोडीशी राई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं पण संपण्यात आलेलं आहे माझं. त्यानंतर मी आता इथे खायची चटणी टाकते. खायची चटणी टाकल्याने ना भाजीला स्वाद वाढतो, त्यासाठी मी ती लसणाची चटणी नाही का बनवली होती मागे, ती चटणी इथं टाकलेली आहे मी आता. हे बघा आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण ओला मसाला कसा करतो ना तसा तयार होतो इथं मसाला हा बघा. आणि खूप छान मस्त घट्ट असा मसाला इथं तयार होतो. तर चला आता मी इथं 1 टमाटासुद्धा कापून घेणार आहे. हे पाणी छान उकळू द्यायचं आहे हा मसाला. आता इथं 1 टमाटा मी असा कापून घेतलेला आहे बघा. आणि टमाटा पण मस्त जसं मॅश होऊ द्यायचा आहे याला, या मसाल्यामध्ये. जसा जसा मसाल्यामध्ये टमाटा शिजतो ना तसा तसा अर्क उतरतो आणि भाजीला टेस्ट वाढते भाजीची. त्यासाठी मी असंच बनवत असते आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते ही अशी भाजी, न खाणारेसुद्धा आवडीने खातात. आणि बघा टमाटे पण छान मस्त असं मिक्स करून घेतलेले आहे. आणि डाळ आहे ना मी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची थोडीशी टाकलेली. उडदाची टाकलेली 1 वाटी आणि हरभऱ्याची थोडी टाकली, अशी कुकरमध्ये शिजवून घेतलेली, म्हणजे छान मस्त शिजून जाते. आणि आता आपल्याला हा मसाला पण तयार झाला. थोडंसं मी इथं धना पावडर टाकलेलं आहे आणि थोडी दुसरी चटणी पण टाकली मी इथं. ती पण मस्त मिक्स करून घ्यायची आपल्याला. आणि आपल्याला इथं आता डाळ टाकून घ्यायची. आधी थोडं पाणी टाकते मी, अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहे. नंतर आपल्याला इथं डाळ टाकून घ्यायची. हे बघा खूपच छान मस्त एकच नंबर डाळ आपली इथं झालेली आहे. खायला पण खूप टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी भाजी इथं झालेली आहे माझी.
तर चला, तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय. थोडं मीठसुद्धा मी इथं टाकून घेतलेलं आहे आता.